मावशीला व्हिडिओ मध्ये घे. गुड मॉर्निंग. वाजले आहेत सकाळचे 4 आणि मावरा आणायला मावरा. झोपेत आहोत आता. ट्रेनमध्ये झोपू. 4:06ची ट्रेन आहे. 3:50 झाले तर अमय, निशा, मयूर, ॲज एक फ्रेंड, मी आणि प्रतीक. आम्ही 5 जण झाले. 6 जण जातो. गुड मॉर्निंग गाईज. हा 3rd टाइम करतोय आम्ही स्टार्ट. हा मुद्दाम नाटकं करतोय. सो वेलकम टू अवर चॅनल द प्रणमेज ब्लॉग. खूप दिवसानंतर ब्लॉग येतोय, खूप दिवसानंतर. सो आता वाजले आहे सकाळचे 4 आणि आम्ही जात आहोत. कुठे जाते कुठे जाते सांग. आता आम्ही आहोत डोंबिवली स्टेशनवर आणि आम्ही जात आहोत ससून डॉकला मच्छी आणायला, मावरा आणायला, आपला फेवरेट फिश आणायला. सो आम्ही 6 जण निघालो आहोत. निशा, मी, मुन्मयी, मयूर आणि नयन. सो आता ट्रेन येईल थोड्याच वेळात. 4:06ची ट्रेन लागली CST अंबरनाथवरून येते. होपसो गर्दी कमी असेल आणि बसायला भेटेल. आणि झोपायचं आम्हाला. बसायला भेटेल म्हणजे मुळात झोपायला भेटेल. बघूया ट्रेन आल्यावरती. सो तिथे जाऊन भेटू आम्ही. बाय. बघा 4 वाजता सुद्धा एवढी गर्दी आहे ट्रेनला. आम्ही विचार केला मस्त बसून झोपून जाऊ, बट कसलं काय नशिबाच खोटं आपलं. मस्तपैकी आता थोडी झोप काढणार होतो. ती जागा खाली झाली होती, बट नशीबच जरा अजूनच आमचा फुटका आहे. जा तिथे पुढे जाऊन बस. हे काका बसतात. जा जा जा. आणि ही बसली आहे मस्त. लगेच आल्या आल्या 4th सीट भेटली. खुश झाली आहे. 4th सीटवरती ती झोप नाही लागत. सो अर्थ काही नाही आहे त्याच्यावरती बसून. पाठचा अनकम्फर्टेबल होतो. बिचारी पोपट झाला. बघू गर्दी आहे खाली सुद्धा. चलो भेटूया. तर आता आम्ही पोचलो आहोत CSTला. झोपेत आहोत. मी तरी झोपेत आहे. ट्रेन लेट झाली आहे थोडी मित्रांनो. थोडी नाही, खूपच. अर्धा तास तरी लेट झाली असं वाटतं. मस्तपैकी आता फिश घेऊ आम्ही. बघू मार्केट कवर करू. खरं तर आम्ही आता जातोय. लोक तिकडनं त्यांचा माल वगैरे घेऊन परत रिटर्न जात आहेत. एवढ्या सकाळची गोष्ट आहे. लेट झाला आम्हाला थोडं. खरं 3:40ची ठरवलेली, पण नाही भेटली. मग आता आम्ही थोडं एकदा हे करून आम्हाला TCने पकडलं, बट आम्ही तिकीट काढलेली. तर आता मी जाते. तुम्हाला आम्ही दाखवू मार्केट. सो भेटू तिथे गेल्यावर. ब्रेक नाही मारना है. तर आम्ही फायनली पोचलो आहोत.
जातात ते. तुम्ही बघा इकडे फिश ऑलरेडी सगळे बसलेत घेऊन. इथे मार्केट पण लागतो वाटतं. कपडे पण आहेत प्रति. क्रॅप. हे लोक किती वाजता येत असेल ह्याचा विचार करा. बिकॉज ऑलरेडी घेऊन बसले आहेत सर्व. तिकडे तोल मासा तोलच आहे ना. पोपट आहे हा. पोपट थोडी बाबा यांनाच नाही माहिती आणि मच्छी घ्यायला आले. बाबा होणार 1500-1400 कसे 1500-1400. हे कसे 1500. बघा किती मोठी. गेला 1300 गेल. बस एक वाटत तुला 2 वाटत पाहिजे. ही कशी आहे मावशी. महागाई 600ला आहे बघ. किती मोठे प्रॉन्स. भाऊ महागाई ना भाऊ. 1500-1300. नाही बाबा पैसे नाही. पुढे पण बघू आपण. सगळीकडे विचारू काय प्राइस आहे कसं आहे. तुम्हाला पण आयडिया येईल इफ तुम्ही इथे येत असाल तर. बिकॉज खूप आहेत फिश खूप. आणि तेवढं पुढे मागे लोक देणारच. हे कसं बोलते मग 1200. लिलाव सुद्धा सुरू आहे. सर्व मासे एकदम ताजे ताजे मासे. कोणते मासे पाहिजे ते बघा तुम्ही. आणि आम्ही आता कन्फ्यूज झालो आहोत काय घ्यायचं. हां पण नक्की काय घ्यायचं म्हणजे आता एक पाटी घेतली तर मग तेवढं लोक पण पाहिजे नाही तर ती वाटायलाच जाणार तेवढी. काय माणसं आहे भैया. छोटे बांगडे 1000 बट ती रेडी आहे द्यायला 400ला. हां 800ला रेडी आहे. बोला बोला. नको नको दुसरीकडे मोठी घेऊया ना प्रतीक जरा. हे घे ती छोटी पिशवी घे. पिशवी देणार. घेऊया सांगते. ही पकड ही पकड. हे आम्हाला पकड. हे 1000ला होते. आम्हाला पूर्ण वाटा 800ला दिलाय मावशीनी. बोटीतून आलेत मासे. काही नाही. बाबा किती मोठे बघा. एक बेड झाला तो झोपायला.
आठशेला दे दोन. बोल आता. अरे काय मावशी तू. आमचं चॅनल आहे, आम्हाला द्या जरा कमी मध्ये. आमचं तिघांचं चॅनल आहे यूट्यूबवर. नाही कमी करत आहे मावशी, चॅनल असून पण. नाही नाही मावशीला 800ला दे. आम्ही एक तरी डन केलंय खूप वेळानंतर. हलवा हलवा हे 2 आम्हाला भेटले 1200ला. मग वरचे काय गुगल पे मावशीला व्हिडिओ मध्ये घे. मावशी फिरलं. मावशी पीस बारीक कर का. मावशी पातळ का. हातातला गेले पैसे दिलेले वापस केले. 3200 गेले होते दिले नाही. बोलले की जाऊ दे 200 रुपये भाडं टाकून देते. 3000 देते. 3200 गेले होते. आता सकाळ झाली आणि आम्ही आता निघत आहोत. तोंडमयनी मच्छी घेतली. काय काय घेतली म्हणून मच्छी. प्रॉन्स, हलवा, बांगडे आणि काय क्रॅब. बस ना एवढंच. पिशव्या घेतल्या. ब्लॉगिंग चालू आहे. कुठे पिशवी भरलेली आपली. परत मुंबईकडे इथं आहे. त्याच्यानंतर बांगडे वगैरे आहेत. एक नयनकडे आहे. नयनने त्याच्यासाठी घेतली आहे नयन दुरी. आणि निशा खूप काय काय घेऊन चालली आहे. बघा किती काय काय घेतलंय. बघा हातात काहीच नाहीये. बघा बघा हे बघा काहीच नाहीये. खूप थकलो. आता डोंबिवली स्टेशनला उतरलो आहोत. आता गाडी वगैरे घेऊन येतो मयूर आणि मला लगेच निघू आपण घरी. मच्छी बनवायचे. परत झोप पण जरा कंप्लीट करायचे. झोप येते खूप. आता 1-1.5 तास झोपू. नंतर मग जेवणाला सुरुवात करून मस्त जेवू घेऊ आणि परत बाहेर जायचं इव्हनिंगला. सो भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि अजून असं खूप काय काय येत राहणार आहे तुमच्यासाठी.